गाथा, दासबोध, ओव्या, अभंग, भक्तिगीते, समरगीते, वैचारिक लेख, ललित लिखाण, संत कवी, पंत कवी, नवकवी, लघुकथा, दीर्घकथा, कादंबऱ्या, नाट्यलेखन, जुने दस्तावेज, शिलालेख सबूत म्हणून सादर करावं लागलं, तेव्हा कुठे हा बहुमान मराठी भाषेला मिळाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. पण मुकुट मिळाला म्हणून सिंह झोपतो का? आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही. खरी लढाई तर या पुढे लढावी लागणार आहे, कारण मराठी भाषेला गिळंकृत करण्यासाठी अनेक आव्हाने आवासून उभी आहेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. या मातीच्या कणाकणातून, या सह्याद्रीच्या शिळांमधून, या 18 पगड जातींच्या रक्तामधून मराठीचा झंझावात आजही घुमतो आहे. मी तुम्हा सर्वांकडे आज एकच विनंती करते, या रणभूमीत आपण एकत्र उभे राहूयात आपली मराठी जपण्यासाठी.